नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा त्याच प्लॉटमध्ये आलो आहे की जो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. आता पाणी द्यायचं काम चालू होतं, म्हणलं सहज तुम्हाला तर दाखवून देऊ कांद्याची साईज वगैरे कशी झाली. आता कांद्याला खत सोडून आपल्याला 15 दिवस झाले आणि कांद्याची साईज पण एकदम भारी होत आहे. तर कांद्याची मान काय अशी झाली आहे, कांद्याची साईज पण होण्यास सुरुवात झाली, म्हणजे खाण्यायोग्य कांदा आपला झाला आहे. आणि आता कांद्याला पाणी पण चालू आहे ड्रिपद्वारे. तर अजून आपला कांदा 1 महिन्यात तरी रेडी होईल. असा आपला कांद्याचा प्लॉट. आता वाजले 6 वाजले वाटतं, सायंकाळचे 6 वाजले. सनसेट पण होत आहे. हे बघा, आत्ताशी व्ह्यूज भारी दिसतोय सनसेटचा. आणि आपल्या कांद्याला पण पाणी चालू आहे. हे पाणी थोडंसं लेट झालं आणि आपलं जे तिकडं ओळीवर कांदे लावले होते तिची पण काढणी पूर्ण झाली. तर ते आपले 1.5 एकरच्या वर क्षेत्र होतं. तर आपले 16 ट्रॅक्टर कांदे निघेल, म्हणजे 350 क्विंटलच्या आसपास निघलं आपलं उत्पन्न. आणि हे कांदे पण लवकरात लवकर आपण काढून घेऊ. तर आपण कांदे स्टोअर करणार आहे. या ड्रिपद्वारे पाणी चालू असतं. सध्या विहिरीचं पण पाणी कमी पडलंय. आपले कांदे चालू आहे आता टुपुक ड्रिपवर. तर आपण आता खत सोडणं बंद केलं आहे, कारण की 60 दिवसाच्या वर झाल्यावर खत सोडल्याने कांदे सडतात असं माझं म्हणणं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.